नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण बघतोय ससून रुग्णालय भरतीची जी वॅकन्सी आली होती 354 जागांची आणि त्याच्यामध्ये किती फॉर्म आले, कोणत्या पदासाठी किती आले हे आपल्याला समजलेलं आहे। आता ह्याबद्दल आपण सगळी माहिती बघू, त्यानंतर बघू मिरज आणि सांगली जे वॅकन्सी येणार आहे जीएमसीच्या मेडिकल कॉलेजच्या आल्या आहेत, त्यांचे फॉर्म आजपासून निघणार आहेत। कोणत्या पदासाठी किती फॉर्म आले हे आज तुम्हाला कळून जाणार। त्यानंतर बघणार आहोत आपण जीएमसी मुंबईमध्ये ज्या जाहिरात आल्या त्यासाठी काय करावं लागेल, कसा पेपर पॅटर्न असेल, पेपर कोण घेत आहे आणि काय कोणत्या पदाचं काय काम असते। खूप लोकांचा मेसेज मला येतोय, ठीक आहे। तत्पूर्वी माझा परिचय देतो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी हा यूट्यूब चॅनल चालवतो। आरोग्य विभागामध्ये गड्ड या पदावर कार्यरत आहे एक्स-रे अटेंडंट म्हणून। त्यानंतर अजून मी लेक्चरशिप घेतो मुंबईमध्ये पोलीस भरती अकॅडमीला मी टीचिंग करतो, ठीक आहे। ही माझं माहिती झाली। आता बघू आपण ससून रुग्णालयाबद्दल। ससून रुग्णालयाबद्दल बघा, 354 पदासाठी 26,000 उमेदवारांनी काय केला, अर्ज केला। किती हजार? 26,000। आपण याच्या आधी एका व्हिडिओ मध्ये टाकला होता 43,000 समथिंग काहीतरी फॉर्म आले, पण ऍक्युरेट येता इथे ह्या न्यूजपेपर मध्ये आलेली बातमी आहे 354 साठी 26,000 पद आले। 26,000 वॅकन्सी, 26,000 अर्ज हे खूप जास्त नाहीये, खूप कमी अर्ज आले आणि त्यामध्ये सर्वात जास्त अर्ज हे कक्ष सेवक साठी आले, ज्याची 168 जागा होती आणि 168 जागासाठी 14,000 पद, म्हणजे एका जागेसाठी जवळपास 83 पकडा, एका पदासाठी 83 लोक उमेदवार तुमच्या या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे। मग 83 आहे, मग आपल्याला इथे हे एक चान्स आहे तुम्हाला लागायचा, कारण आम्ही जेव्हा लागलो त्यावेळेस 1 लाख फॉर्म होते। किती होते? 1 लाख फॉर्म होते, 1,20,000 समथिंग फॉर्म होते, ठीक आहे। 26,000 आणि 14,000 जे कक्षसेवकचे आहे खूप जास्त नाहीये, हीच एक संधी आहे लागायची। लागायचं असेल तर प्रामाणिक सांगतो तेवढं करा, तुम्ही 100% शुअर होणार। आता मी पहिला मेसेज देतो, असे विद्यार्थी जे वयस्कर आहे, बिचारे माझ्यापेक्षा पण मोठे आहेत आणि त्यांना जे कधीच एक्झाम दिली नाही किंवा एखाद्या वेळेस असे फॉर्म भरले ऑनलाईनचा आणि आता पहिल्यांदा एक्झाम देते किंवा सेकंड किंवा थर्ड टाइम असेल त्यांच्यासाठी, आणि जे रेग्युलर मध्ये अभ्यास करतायत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, मी आधी ससून रुग्णालयासाठी मी टेस्ट सिरीज बनवली होती 49 रुपयामध्ये। आता त्यामध्ये 2 टेस्ट सिरीज यायच्या, 2 टेस्ट सिरीज होत्या। आता परत ह्या एवढ्या दिवसामध्ये मी टेस्ट सिरीज बनवली आहे। टेस्ट सिरीज आहे 4 टेस्ट सिरीज असणार, 4 पैकी 1 टेस्ट सिरीज असणार ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं 2023 ला जी एक्झाम घेतली होती आरोग्य विभागाची, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तो क्वेश्चन पेपर ॲज इट इज तुमच्यापर्यंत येणार आहे तो, आणि 3 मी स्वतः तयार केले जे IBPS आणि TCS नी याच्या पूर्वी एक्झाम घेतली आणि ते पेपरला प्रश्न ते विचारले आणि ते प्रश्न काय पॅटर्न असतो, सेम एक्झाम मध्ये जसे पॅटर्न असणार ना त्याच पॅटर्न नुसार असणार। पहिले मराठीचे 7 असेल, जीके चे 6 असेल, गणित बुद्धिमत्ता 6 असेल आणि इंग्रजी ग्रामरचे 6 असे पॅटर्न असणार, सेम त्याच वाईज जसं एक्झाम तुम्ही आता पेपरला जाल तेव्हा तुम्हाला कळेल। आणि अजून एक सांगेल, त्यावेळेस तुम्हाला जसा एक्झाम स्क्रीनवर दिसेल सेम त्याच टाइपनं हे बनवलेलं आपण टेस्ट सिरीज, आणि टेस्ट सिरीज असणार 2021 पासून जे TCS IBPS नी म्हणजे सांगितलेलं आहे, जे घेतले आहे, काही प्रश्न त्याच्यातले रिपीट झालेत, वारंवार रिपीट होतात, तसे क्वेश्चन निवडून काढलेले आहेत आणि पॅटर्न सेम असणार, एक्झामचा पॅटर्न तोच असणार, तसाच पेपरला तुम्हाला विचारला जाईल, ठीक आहे। ही झाली त्याच्याबद्दल माहिती। आता सांगायचं, कोणाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 7875034127, 7875034127 मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि टेस्ट सिरीज घेऊ शकता। अजून एक सांगायचं, एक्झाम कधी होणार, फॉर्मचं आता डिक्लेअर झालं की बाबा या पदासाठी एवढे फॉर्म आले, एक्झाम कधी होणार तर सांगतो तुम्हाला, इथून पुढे जवळपास तुमच्याकडे अजून 25 दिवस असतील। ऑक्टोबरच्या एंड पर्यंत तुमची एक्झाम होऊन जाणार, या ऑक्टोबरच्या एंड पर्यंत एक्झाम होईल। एक्झाम झाल्यानंतर लगेच 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट येईल। रिस्पॉन्स शीटवर तुम्हाला दिसणार की तुम्ही किती प्रश्न सोडवले, कोणते सोडवले, कोणतं बरोबर आलं, हे सगळं 5 दिवसात दिसेल। आणि हे TCS आहे, हे TCS साठी आहे, कोणासाठी आहे? TCS। ससूनची एक्झाम कोण घेत आहे? IBPS। मग ती रिस्पॉन्स शीट देत नाही, एक्झाम ज्या दिवशी होते त्याच्यानंतर 45 दिवसानंतर डायरेक्ट
मेरिट लावते. कोण लावते तर IBPS. आता परत एक सांगायचंय की ह्यामध्ये खूप कमी पद म्हणजे वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज आले. सर्वाधिक पद हे कक्ष सेवकासाठी आले, जागा पण जास्त होत्या आणि बाकीच्या पदासाठी खूप कमी पद आले. आता हे सगळं सांगत बसत नाही, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. आता सांगायचंय मिरज आणि ससून, मिरज सांगली जी ऍड येणार आहे, जी जाहिरात तुमच्या कास्ट वाईज ही आज पडलेली आहे. ठीक आहे, आज पडणार, अजून माझ्यापर्यंत नाही पोहोचली पण आज येऊन जाणार तुम्हाला संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांच्यामध्ये कोणत्या पदासाठी तुमच्या कास्ट मध्ये किती वॅकन्सी आहे ते एक कळेल. आणि अजून एक सांगायचं, मुंबई जे GMC आहे जिथे जागा निघाल्या त्या GMCच्या वॅकन्सी 24 तारीख लास्ट डेट आहे आणि ते फॉर्म भरणं चालू आहे. फॉर्म भरा मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल कक्षसेवक आहे, आहे वार्ड बॉय, हे काही मॅटर करत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो नोकरी मिळवणं, गव्हर्नमेंट नोकरी. एकदा नोकरी भेटली की तुमची लाईफ अख्खा लाईफ नाही 7 पिढी तुमची सुधारते. किती पिढी? 7 काय त्याच्या पलीकडे अजून सुधारणार. कसं मग वाटत असेल क्लास 4 आहे असं आहे, असं काही नसते. क्लास 4 म्हणून लागाल तरी क्लास 2 पर्यंत तुम्ही रिटायरमेंटला जाणार. क्लास 4 मध्ये लागा, 3 वर्षात नियमानं प्रमोशन असते पण जास्तीत जास्त 4 वर्ष लागतात. प्रमोशन झाल्यावर सगळ्याच पदासाठी प्रमोशन असतं. 4 वर्षात प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला क्लास 3 ची पद भेटते. तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल, सगळं सपोज एखादीने DMLT केलं आणि प्रयोगशाळा परिचार पदावर आहे, DMLT केलं, मग त्याला त्या लॅब टेक्निशियन पद हे सुद्धा भेटू शकतं. त्याने एक्सरेचा कोर्स केला असेल आणि त्याने 12वी सायन्स झाल्यानंतर एक्सरेचा कोर्स केला असेल, तो क्षकिरण परिचर म्हणून लागला असेल तरी त्याला टेक्निशियन असिस्टंट म्हणून पोस्ट भेटतं. म्हणजे एज्युकेशन नुसार ते तर भेटतं. नाही जरी पोस्ट केलं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, टायपिंग असेल, क्लार्क तुम्ही 100% होता. ठीक आहे, हे झालं याच्याबद्दल माहिती. आता परत सांगायचे, ही ऍड सुटली या अजून जवळपास 25-30 दिवस आहे. टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचा 100% सांगतो फायदा होणार. का सांगतो, एवढं मनापासून का सांगतो, खूप वर्षाचा एक्सपिरियन्स, 2017 पासून मी हेच करतोय. म्हणजे एक्झाम देतो, अभ्यास करतो. खूप वेळा सिलेक्शनचं पण झालं माझं. एकदा RRB मध्ये झालं होतं 2018ला, त्यावेळेस MP ला दिलं होतं, नाही घेतलं मी. ठीक आहे, अजून पण अभ्यास करतोय, अजून पण एक्झाम देतोय, युट्यूबला सुद्धा व्हिडिओ बनवतोय. टेस्ट सिरीजचा फायदा होणार. अरे मला सांगा, 99 रुपयाला टेस्ट सिरीज आहे. 99 रुपये हे तुमचे, मी प्रॉपर्टी नाही घेणार आहे, त्याच्यातून तुम्हाला मी लिहून देतो. 15 ते 20 मार्कापर्यंत तुमचा फायदा होणार म्हणजे होणार. जे नवीन असतील ना त्यांना एकदम पॅटर्न कळेल की कसा पेपर असतो. ठीक आहे, व्हिडिओला नक्कीच शेअर करा, मित्रांपर्यंत पाठवा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. टेस्ट सिरीज भेटेल. धन्यवाद.